मराठवाड्याचे जे गॅजेट 1884 मध्ये केंद्रीय समितीला येऊन ते तातडीनं लागू करावं ही सरकारला विनंती आहे. 1884 जी घटना ती लागू करावी. सातारा संस्थांचं गॅजेट हे केंद्रीय समितीकडे देऊन ती लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तेही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती. आता शेवटी पुन्हा एकदा भारत सरकारने जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्यात तोपर्यंत एक आंदोलन सुरू राहणार आहे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर हे सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातल्या समाजाला याच आंतरवालीच्या व्यासपीठावर विनंती की मराठा समाजाला जो काल कायदा पालन केला त्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत जे आंतरवालीचं आंदोलन होणार नाही. तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन पण होणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पण त्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली. त्याची अंमलबजावणी 1% झाली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून सांगायचे शंका घेण्याचं कारण नाही. आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्याला शेवटच्या माणसाला आरक्षण दिल्यापर्यंत मी इथं बसलेलो काळजी करायची गरज नाही. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. धन्यवाद. आज महत्वाची जी आहे ती त्यांची बैठक बोलवली आहे आणि त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये, मात्र काही यंत्रणा जी आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतायत आणि त्यांचा हट्ट पुरवण्याचं काम करतात असं ओबीसी बांधवांना गाव करायला माझी विनंती आहे. मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्र करा. हे राजकारण लोक आपल्या डोळ्यात लावतो हे खरं ते होणार आहे. मराठ्याच्या मांडी मिळाला मराठा आरक्षणात जाणार आहे 100 आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची वेळ चांगली आमच्या डोक्यात आता या करण्याचा कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा. आजच्या दिवशी कालचा तो वाचून बघायला मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं. हे कायदा दोन्हीसाठी पण कालचा आंदोलन आम्ही केलं आमचा व्हायला पाहिजे. तुमचा झाला त्यांचा झाला म्हणजे मनुष्य पण असतो म्हणायचं असतो. आम्ही केलं त्यांना आणि एवढ्यात मग आमच्या लेकरात चांगलं होतं होत्या ना त्यांच्या जर एखाद्या सोयऱ्या येतात नसेल तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर ते पण घेईल ना पण गोड हे मस्ती मत झाले सगळ्या गोष्टी. आमचे लेख खराब नाही बांधवासाठी सामान्य मराठीसाठी आई गोड करायला बोल याचा अर्थ असा आहे जो कायदा फक्त आहे किंवा जितकं बरोबर करी तितकं समजायचं यो कायदा फक्त आहे. महाराष्ट्राचा संशय असं संजय राऊत असं नोंदीत आपण पाणी पुसले माझे अंदाज हे सांगतो की तुम्हाला क्रमांक होऊ शकतो 182 उलट प्रकारचे मराठ्यांना काही नाही. पश्चिम महाराष्ट्र हे 45 ते 55च्या आसपास राहायचे. वरचं 45% नाहीये
म्हणजे मराठा आहे. तसंच पद्धत कोकण खानदेश अशीच मराठवाड्यात तर पूर्ण तिकडं 4 विभाग आहेत. तिकडं सहज सापडतात नाही. लक्षात घ्या, तिकडं सहज सापडतात म्हणून त्यांना वळणार मला वाटतं या वळाकडे गेला पाहिजे. आरक्षण बघितलं नाही, त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होत्या. मराठवाड्यात प्रसरण करावं लागतं. जास्त निघाल्या त्यांना विचारलंय दोनदा दोनदा मला सुद्धा गैरसमज होताच. नव्या जुन्या डिक्लेअर करा सरकारला दोनदा सांगितलं डिक्लेअर नाही केलं. आता त्यांनी त्याची 57 लाख सापडला असं लिहून दिले. त्यामुळे नव्या धरल्या आता ते उत्तर दिले आहे ना. जुन्या काळात लिहून दिले मग म्हणजे साधारण आपण एक अंदाज लावायचा त्यांनी काय सांगितलं आणि मी जबाबदारी सांगत नाही नव्या जुन्या. मला शंका तिथं नाही विचारलं होतं आणि सांगितलं नाही. पण जेव्हा त्यांनी आकडा दिला होता 57 लाख मध्ये सापडल्या 154 म्हणून होतो नुसतं अंतरवाल्या सापडले. 57 लाख आकडा झाले 39 लाख वाटत. मला सांगा सगळ्यात 39 लाख तर होता नाही वाटलं अंदाज बघितला सगळ्या नवीन तो विधानसभा समजला असेल त्याचा आता हे करतं कोकण मग हा समोर राहणार माझे नाही घेणार कधी समोर राहणार. आंदोलन यशस्वी झालं आपण घरी कधी तारखेला नाही दिला आलेले त्याच्या मदत केली. मराठा लाख मराठा म्हणण्या विषय आणि एक मराठा विषय मराठा 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 आणि विषय आले कारण शेतकरी शेतकरी मराठा आहे. आणि त्याच्या राजा पुढे 100% होणार म्हणा मग भेटून म्हणा आम्ही पिंडामध्ये सापडले. एकीकडे त्याला मराठ्याचा त्याचा सगळ्यात मोठं डोकं कुठं होतं माहिती का म्हणलं तुम्हाला लागणार ओबीसी पण मराठ्यात त्याचं इथं जास्त बदल आमच्यात लागत नाही कारण आम्ही रोज गोळ्या मारतो सुखात दुखात सगळं चालू आहे आमचं तिथे भांडणं लागणार म्हणजे काय घेतात आमच्या तर प्रमाण असं उड्या हाण उड्या हाणून उड्या हाणते घेतलाय सहमत नाही. पारंपरिक त्यांचे त्याच्या निर्णय नुकसान झाले. बोलून लगेच सांग मराठा आरक्षणाच्या बंदीच्या बाबत घेणारा अधिकारी आता वाटव करतो का त्याला तुम्ही करतो म्हणजे दुसरे करणार नाही. ओके चल.